मध्ये काही झालं असेल, परंतु त्यांनी आम्हाला हे मिटतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं. मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत, आणि तेही बोलताना तेच बोललेत, तुम्ही नीट ऐका, मनभेद नाहीत मतभेद आहे. मतभेद आहेतच ना, आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं. ही बाब जी आहे ती 15-20 दिवसापूर्वीची आहे, आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना, हे बघा, एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला भेटलो. याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो. काल मी आणखी एक काम केलंय की जे 73 कोटी रुपयाचा घोटाळा, बोगस बिलं काढली, त्याचं पत्र मला अजितदादा म्हणले होते की याचं पत्र द्या, तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं. काल दुपारी ते 3 वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं. मी नव्हतो गेलो, माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवला तर ते दिलं. आणि काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो. कृषी आयुक्त, साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफिक नाईकवाडी म्हणून तिथं हे आहे, त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं 4,500 पानाचा कागदपत्र मी काल घेतली. मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती. आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका. आज सकाळपासून सुद्धा 2दा-3दा धनंजय देशमुख, त्यांचे मेहुणे यांच्याशी मी बोललोय, आणि आता मला असं कळालं की धनंजयनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली. भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी 100% संतोष देशमुख यांच्याबरोबरच आहे, आज राहील, आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील. काय अजिबात नाही. मनोज दादा आमचं दैवत आहे. काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का. आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांना माहिती बरं का. मला काही बोलायचं नाही, पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो. विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काय आहे असं नाही. मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये. तुमची जी अर्धा तास भेट झाली असं तुम्ही कबूल करता, त्यावेळी धनंजय मुंडे तुमच्याशी काही बोलले असतील ना या सगळ्या प्रकरणाबद्दल? नाही, बोलले ना. बावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका, ते करू नका. पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही, आणि माझं मी उठून आलो. काय बोलले पण धनंजय यांनी काय म्हटलं तुम्हाला? ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही. मी म्हणलं तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल. तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो, आत्ताचा नाही.